तुमचा भाऊ गाणगापूरला 15 ऑगस्ट साजरा करायला गेला होता. वंदे मात्र म्हणता म्हणताच तुमचा भाऊ गाडीवरून पडला. अचानकच मित्रांसोबत खुलताबादला यायचं ठरलं होतं. आम्ही तिकडे चालू होतो. तर काय विषय पब्लिक, मी तुमचा लाड करून परभणी आणि तुमचं स्वागत आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. 15 ऑगस्ट होता म्हणून मी आलो होतो गाणगापूरमध्ये. आपल्याला आले होते कार्तिक भाऊ आणि शुभम भाऊ घ्यायला. त्यांच्यासोबतच आम्ही आलो होतो डायरेक्ट 15 ऑगस्टचा कार्यक्रम बघायला. आणि त्या गाणगापूरमध्ये भव्य तिरंगा पदयात्रा आयोजित केली होती. आणि या रॅलीमध्ये पोलिसांनी ते पण होते. आणि अशीच आपल्या गाणगापूरमध्ये भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. आम्ही निघालो होतो आमच्या पहिल्या शाळेकडे 15 ऑगस्टचा कार्यक्रम बघायला. पण तिकडे जाता जाता रस्ता असा खतरनाक होता ना, गाडी डायरेक्ट सारखी चालत होती. पण अनिकेत भाऊ हुशार डायरेक्ट गावतरून गाडी आणली. शाळेमध्ये येऊन बघितलं आमचा पोपट झाला, कारण की पावसामुळे प्रोग्रामच कॅन्सल झाला. गाडीवरती वर वंदे मात्र म्हणत होतो, तुमचा भाऊ मोक्कार पडता पडता वाचला. नंतर आम्ही आलो डायरेक्ट पेट्रोल भरायला, कारण की आमची प्लॅनिंग झाली होती खुलताबादला जायची. आम्ही शॉर्टकट रस्त्याने चाललो होतो आणि इकडे रस्त्याचं काम चालू होतं. गाडी स्लिप होत होती म्हणून दमानच आणली. रस्त्यामध्ये आम्हाला रेल्वे लागली. समोरचं डोंगर आहे का ते खुलताबाद आहे बरं का, तिकडे जास्त ढग आलेले. आता म्हणलं 100% आम्ही वल्ले होणारच आहे. वेरूळ मध्ये आलो नाही बघून आम्ही शॉकच झालो. खतरनाक ट्रॉफिक होती ना. अरे ट्रॉफिकचं तर जाऊन ते आमच्या गाडीला ब्रेक पण नव्हता यार, पण आमचा गाडी चालणार आहे का प्रो रायडर होता बरं का. कशी तरी ट्रॉफिक मधून काढून घाटामध्ये आलो. खुलताबाद मध्ये आमचं आगमन झालं. मग नंतर आलो होतो डायरेक्ट भद्र मारुतीला. इथं आहे ना व्हिडिओ तर काढून देत नाही बरं का, मी तुमच्यासाठी व्हिडिओ काढला. आणि ज्यांनी दर्शन केलं नसेल त्यांनी करून घ्या. आपल्या सोबत एक आपले आशिष भाऊ होते बरं का. कार्तिकला त्यांना काम होतं म्हणून ते आले नव्हते. थोडंच पुढे काय आलं होतं डायरेक्ट मुसळधार पाऊस चालू झाला ना. रस्त्यामध्ये आम्हाला कोणतं वॉटरफॉल लागलं तुम्हाला माहिती मित्रांनो, मी एकला नव्हतो. आपल्यासोबत ही सगळी पलटण होती. नाही एक तर पुढे पण गेले तर मी एवढा काही व्हिडिओ पण नाही काढला, कारण की निकडे जास्त पाऊस चालू होता. फोनवर पण नव्हतं करत. पडेगावच्या रस्त्याने निघालो होतो घरी. इथला अतिक्रमण बघून खूपच दुःख वाटलं. चला मग आता काय बात आहे, थोडं फॉलो करून घ्या, लाईक करून कमेंट करून सांगा ब्लॉग कसा होता.